महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित केला आणि यावर्षी भारताचा सर्वात मोठा चौथा मानाचा पुरस्कार अर्थात पद्मश्री पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं ते म्हणजे अशोक सराफ. अशोक मामांसाठी जरा जोरदार टाळ्या. अजून ते कार्यरत आहेत, आपल्या टीव्हीच्या माध्यमातून आपल्या भेटीला येतात. सकाळी 9 वाजता ऑडिशन सुरू होतं, दुपारी 2 वाजता त्यांचा नंबर लागतो. या मधल्या काळात ऑडिशनला आलोय म्हणून ऑडिशन देतात अशोक सराफ. वाटलंच होतं मला त्याचं काय, रूपाची खाणं नजरेचा बाण, रूपाची खाणं नजरेचा बाण, तिला का बाण मारती चक्रा, इकडून तिकडून मारती चक्रा. ही जगा वेगळीच बाई आहे, एका जागेवरतीच उभी राहते. हिच्या चक्रा बघून मला चक्करीची पाळी आली जायला. पण आपला पण एकच म्हणत आहे, पट्टी तर बेस नाही तर नाही, जाऊ दे जायला, मला काय करते. त्यानंतर येतात मकरण अनासपुरे. आयो बाबाओ तुझ्या पाहिला तुझ्या का पाई, रोपाची खाणं नजरेचा बाण, तिने का मला मारती चक्रा, इकडून तिकडून मारती चक्रा. टमकाळे पुढच्या महिन्यात माझ्या गाढवाचं लग्न आहे, त्याच्यासोबत आपण लग्न करून पुन्हा गाढवपणा करू. याला काय अर्थ आहे. ज्या कलाकारासाठी मी अनेक सिनेमे डब करत असतो, आगामी मराठी सिनेमा सासूबाई जोरात, त्याचप्रमाणे हिंदी सिनेमा राजवीर, जे आता मी देखील तुमच्या भेटीला येणार आहे हिंदी सिनेमाच्या माध्यमातून, आणि अनेक टीव्ही कमर्शियल्स त्यांच्या आवाजात मी डब केलेले आहेत. ते कलाकार म्हणजे अभिनेते खलनायक सयाजी शिंदे. तुम्ही डोळे बंद केला तर तुम्हाला वाटेल की सयाजी शिंदेच माईकवरती बोलतात. तुम्ही त्यांना ॲग्रेसिव्ह भूमिकेत पाहिलं, त्याच स्टाईलमध्ये शांताबाईला प्रपोज करायला जातात अभिनेते सयाजी शिंदे. हे अरे बापरे, रोपाचे खाणं नजरेचा बाणा, रोपाचे खाणं नजरेचा बाणा, तिला का मला मारती चक्रा, इकडून तिकडून मारती चक्रा. और झटकी इज्जत कर दो, इसलिए चुपचाप बोल रहा मैं, नहीं तो बहुत डेंजर जो मैं, डेंजर मतलब 1 नंबर का भयंकर जो मैं. हे शांत भाई, बचपन में स्कूल में तू और मैं कबड्डी खेलते थे, कबड्डी 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 के चक्कर में कब बड़ी हो गई पता भी नहीं चला. लवकर बोल, मला हैदराबादला शूटिंगला जायचं आहे. नक्की जा बोल, नाही बोललेस तर गळा दाबून जीव गेल तुझा, गॅरंटी के साथ. धन्यवाद. मध्यंतरी चित्र